नमस्कार, मितलास चॅनल मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज मी तुमच्या समोर घेऊन आली आहे ब्रोकोलीचं सलाड, ग्रीन ब्रोकोलीचं सलाड। तर ते सलाड करण्यासाठी मी इथे ब्रोकोली, मका आणि मशरूम हे उकडवून घेतला आहे, थोडंसं उकडवून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये दोन प्रकारच्या शिमला मिरची घेतल्या आहेत, एक ग्रीन शिमला मिरची आणि एक येलो शिमला मिरची, आणि त्याच्यामध्ये आपण गाजर आणि काकडी टाकणार आहोत। आणि हे सगळ्या इंग्रेडिएंट मध्ये काळी मिरी पावडर, चवीनुसार सेंधव मीठ, रेड चिली फ्लेक्स आणि बटर हे एवढे इंग्रेडिएंट्स आपण मिक्स करणार आहोत। तर चला आपण बघूया कसं हे सलाड करायचं आहे। आपण ह्याच्यात सुरुवातीला कढईमध्ये बटर टाकलंय। या बटर मध्ये सुरुवातीला आपण शिमला मिरची टाकतोय। थोडीशी आपण हलवून घ्यायची आहे शिमला मिरची। ह्या ज्या भाज्या आहेत ते जास्त उकडवायच्या नाहीयेत आपल्याला। ह्या दोन्ही शिमला मिरची थोड्याशा आधी मी रोस्ट करून घेते, कारण बाकी आपलं सगळे काकडी गाजर आपण कच्चं खाऊ शकतो आणि बाकी आपण सगळं उकडवलेलंच आहे, त्यामुळे आधी ह्या शिमला मिरची टाकून घेतल्या। त्यामध्ये आता आपण गाजर ऍड करूया, काकडी देखील ऍड करूया। बटर टाकल्यामुळे खूप छान स्वाद येतो। असं तुम्ही जर बटर नसेल तर साजूक तूप सुद्धा वापरू शकता। जर आपण ह्याच्यामध्ये धण्याची पावडर सुद्धा घालू शकतो, पण मी आज धण्याची पावडर घालत नाहीये, काळी मिरीची पावडर घालते। तुम्ही धण्याची पावडर सुद्धा ऍड करू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये जे आपण मेन इंग्रेडिएंट्स आहे आपला ब्रोकोली, तर हा ब्रोकोली आपण सगळ्यात शेवटी ऍड करणार आहोत। तर मका आणि मशरूम ऍड करायचे आणि नंतर आपण ब्रोकोली ऍड करणार। खूप सुंदर दिसते आणि खूप खायला सुद्धा छान लागते। सगळ्या प्रकारच्या कलर्स, सगळे कलरफुल सॅलड आहे हे। आपण ह्याच्यामध्ये अजून रेड शिमला मिरची पण ऍड करू शकतो, पण आज मला ही शिमला मिरची न मिळाल्यामुळे मी येलो शिमला मिरची ऍड करते। आता ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकतोय, सेंधव मीठ आणि काळी मिरी पावडर, आणि नंतर हे बंद करून टाकायचे। जास्त त्याला शिजवायचं नाहीये, कारण सलाड अगदी जास्त शिजवलं तर ते चांगलं नाही लागणार, थोडंसं कच्चच छान लागणार आणि कलर पण त्याचा निघून जातो, त्यामुळे ग्रीन या अशा रीतीने छान दिसतं। आता हे आपण सुंदर डिश मध्ये काढून घेतोय आणि थंड करायचंय। आणि थंड झाल्यावर याच्यामध्ये रेड चिली फ्लेक्स वरून टाकायचंय, आणि तुम्ही त्याला चीज सुद्धा सुंदर घालून डेकोरेट करू शकता। त्याला छान डेकोरेट सुद्धा करूया, सर्व करायला खूप सुंदर वाटतं। आता आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स ऍड करतोय। किती सुंदर झालंय हे सलाड, थोडीशी टेस्ट पण करून बघूया। डिलिशियस।